वसई विरार शहरातील गुजरात राज्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या चोर सक्रिय झाले आहे। मागील महिन्यात एकाच दिवशी 2 सोनसाखळ्या चोरीचे घटनाचा छडा वालीव आणि माणिकपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखे प्रकटीकरणाने लावला असून गुजरात राज्यामधील कुख्यात चोर कन्नूभाई उर्फ कन्हैया सोलंकी त्याला त्यांच्या साथीदारासह अटक केली आहे। शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी वसईतील एकाच दिवशी 2 सोनसाखळ्याच्या चोरीच्या घटना घडल्या होत्या। वसई पूर्व एव्हरशाईन सिटी येथील प्रज्ञा वाड्या ह्या महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरून जाणाऱ्या 2 तरुणांनी त्यांच्या गळ्यातील 1 तोळ्याचा सोन्याची मंगळसूत्र खेचून नेला होता। काही अंतरावर असलेल्या गोराई तलाव रोड इथे दुसरी घटना घडली। उर्मिला वापीवाला ह्या सुमारास गॅलेक्सी अपार्टमेंट समोर जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या 2 अनोळखी इसमांनी त्यांच्या जवळ जाऊन मोटरसायकल थांबवली आणि पत्ता विचारत भाण्याने त्यांच्या पत्ता सांगत असताना दोघांनी त्यांचा मारहाण करत गळ्यातील 7 ग्राम वजनाची सोन्याची धातूचे साखळी खेचून पळ काढला। या प्रकरणी वालीव आणि माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता। या प्रकरणी माणिकपूर आणि वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखे प्रकटीकरणाचे गुजरातमधील खूप प्रसिद्ध कन्नूबाई उर्फ कन्हैया सोलंकी ह्याला गुजरातमधील हिम्मतनगर येथील पाठलाग करून अटक केली आहे। त्याच्या मदत करणाऱ्या त्याच्या दोन्ही साथीदाराला मोहम्मद शरीफ खान ह्याला अटक केली। त्याच्याकडून चोरी केलेल्या 1,90,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। अवघ्या 5 मिनिटात केलेल्या 2 चोरीच्या कन्हैया सोलंकी ह्याला गुजरातमधील कुख्यात चोर असून त्या टोळीचे सक्रिय आहे। त्या विरोधात अहमदाबाद, साबरकांठा, सुरत आदी विविध ठिकाणी पोलीस ठाण्यात 7 गुन्ह्याची नोंद आहे। तरी त्याच्या साथीदार मोहम्मद खान याच्यावर बँड्रा आणि गुजरातमधील उमरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलची नोंद आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त पूर्णिमा चौगले श्रीगी यांनी दिली आहे। वालीव पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखे प्रकटीकरणाचे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, माणिकपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील आदी पथकांनी ही कामगिरी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज जंक्शन टीव्ही, वसई विरार। उर्मिला वापीवाला वय वर्ष 70, त्यानंतर त्याच दिवशी प्रज्ञा वाडिया कॅन्सर पेशंट वय वर्ष 55, अशा दोघी माणिकपूर वालीव याच्या बॉर्डरवर 2 इसम आले। पैकी एकानं पहिल्यांदा उर्मिला वापीवाला यांना पत्ता विचारला। पत्ता विचारून तो पुढे गेला आणि परत त्यांना चेन स्नॅचिंग केली। त्यानंतर काहीच मिनिटांमध्ये पुढे जाऊन प्रज्ञा वाडिया या महिलेची देखील चेन स्नॅचिंग 10 ग्रॅमची केली। उर्मिला वापीवाला यांची 7 ग्रॅमची होती आणि प्रज्ञा मॅडमची 10 ग्रॅमची चेन होती। चेन स्नॅचिंग करून ते पळून गेले होते। मग त्यावेळी माणिकपूरमध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला आणि त्याचबरोबर वालीव या पोलीस स्टेशनमध्ये देखील एक गुन्हा दाखल झाला चेन स्नॅचिंगचा। त्यात दोन्ही पीआयनी गुन्हा दाखल करून घेतला। त्यानंतर आम्ही स्टडी केला आणि मिळालेल्या माहितीनुसार गुजरात या ठिकाणी टीम रवाना केल्या। प्रॉपर 100 जवळजवळ 150 पावणे 200 सीसीटीव्हीचं त्यांनी अनालिसिस केलं, डम डाटा अनालिसिस केलं आणि यशस्वीरित्या आरोपी पकडू शकले। आरोपी आहेत, त्याची नाव आणि बॅकग्राऊंड? एकूण 4 आरोपी आहेत। यामध्ये कन्हैया सोलंकी वय वर्ष 45, जिग्नेश घाशी वय 40 आणि त्यांना शेल्टर देणारा मोहम्मद शरीफ फरीद खान हा कामन या ठिकाणी पूर्वीपासून राहतो आणि चौथा ज्यानं गाडी प्रोव्हाइड केली होती जीवतराम मीना वय वर्ष 40 हा राजस्थानचा आहे। तर हे करावत जिल्हा या ठिकाणी काही लोक आरोपी आहेत। त्याचबरोबर कुबेरनगर या ठिकाणी छारा गँग आहे की जी ह्या दोन्ही ठिकाणी बँकेच्या बाहेर जे लोक मनी विथड्रॉ करतात ते स्नॅच करण्याची त्यांची मोडस आहे। तर यांनी यावेळी त्यांचा रेकॉर्ड राजस्थान, गुजरातमध्ये तयार झालेला आहे। तर त्याच्यापासून वाचण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एंट्री केली होती आणि महाराष्ट्रात त्यांनी 28 तारखेला 2 घटना केल्या आणि कल्याण या ठिकाणी 29 3री घटना केली होती। तर वालीव पोलीस स्टेशनची डीबी टीम, त्याचबरोबर माणिक पोलीस स्टेशनची डीबी टीम, माझे दोन्ही एसीपी, दोन्ही सिनियर पीआय खूप मेहनत केली, खूप प्रयत्न केले आणि जी गँग महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह होणार होती त्याला वेळीच आम्ही अटकाव करू शकलो। 2 आरोपी अटकेत आहेत। 2 आरोपींसाठी आम्ही पुन्हा टीम रवाना करतो। कसे लोकांना फसवायचे?
ऍक्च्युली यायचं त्यांचं टार्गेट पहा महिलाच होत्या, तिन्ही ठिकाणी महिलाच आहेत. त्यात खास करून सिनियर सिटीजन, सकाळचे 11:30-12ला गडबड असते लोकांना, तरी ही वेळ निवडून त्यांची मोडस आहे बॅग स्नॅच करणं बँकेच्या बाहेर. तर यामध्ये यावेळी त्यांनी चेन स्नॅचिंग, तेही महिला सिनियर सिटीजन याला टार्गेट केलं होतं. तर त्यामुळं खूप गंभीर घटना होत्या आणि जर त्यांना यावेळी यश मिळालं असतं तर पुन्हा शेल्टर देणारा मोहम्मद शरीफ याचं स्वतःचं घर कामन या ठिकाणी आहे. भविष्यात देखील ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू शकल्या असत्या, परंतु वाळीव आणि माणिकपूर पोलीस स्टेशननी खूप मेहनतीनं हे आरोपी पकडून अशा घटनांना वेळीच अटकाव केलेला आहे आणि त्याचा रेकॉर्ड देखील महाराष्ट्रात तयार झालेला आहे. मुद्देमाल काय जातो? मुद्देमाल आपण 2 चेन हस्तगत केलेले आहेत. कल्याणची चेन अजून हस्तगत केलेली नाही. अजून 2 आरोपी आपण अटक करतोय, त्याच्याकडून मिळून जाईल. कॅश काय जप्त केली? कॅश नाही. आरोपींवर कजपई सोळंकीवर अहमदाबाद गुजरातमध्ये बरेच गुन्हे दाखल आहेत, त्याचा रेकॉर्ड भरपूर मोठा आहे. त्याचबरोबर मोहम्मदवर सुरत गुजरातमध्ये एक आहे, बांद्रावर 399 एक आहे आणि आमच्या इथं 3 दाखल झालेले आहेत. मॅडम यांची गँगमध्ये अजून कोणी आहे का? सध्या 4च मेंबर, त्यांची मोडस 4 लोकांची होती. येताना 25 नोव्हेंबरला ते आले बाईकवरून गुजरातवरून. एक जण ट्रेनने आला आणि मोहम्मद शरीफच्या घरी त्यांनी 2-3 दिवस शेल्टर घेतलं. तिथे त्यांचे प्लॅन ठरले आणि त्या प्लॅननुसार त्यांनी 28ला आपली मोमेंट सुरू केली होती आणि 29 त्यांनी ठाण्यामध्ये केली होती. मी त्यांनी ऍक्टिव्हिटी आपल्या इथं राहून सुरू केल्या होत्या. त्यांना हा विश्वास होता की महाराष्ट्रामध्ये आपला रेकॉर्ड नाहीये, तेव्हा आपण लवकर सापडणार नाही, सापडून वस्तू घेऊन परत गुजरातला पळून जाणं हे त्यांचं टार्गेट होतं. परंतु दोन्ही पोलीस डीबी टीमने अत्यंत मेहनतीनं त्यांचा हा जो पुढचं कारस्थान ते थांबवलेलं आहे. लोकांना मी हेच आव्हान करेन की व्यक्ती पत्ता सध्या GPS गुगलद्वारे सगळे पत्ते समजतात. एखादा माणूस अद्याप मोटरसायकलवरून पत्ता विचारला येतो, त्याच्याविषयी संशय यायला पाहिजे, त्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये संशय यायला पाहिजे आणि आपल्या मौल्यवान वस्तूकडे वेळेस ध्यान देणं गरजेचं आहे. 2 आरोपी अटकेत आहेत, 2 साठी निष्पन्न आहेत. आम्ही टीम रवाना करतोय. PC आजपर्यंत आहे, आज पुन्हा प्रोड्यूस करतोय. दुसऱ्या गुन्ह्यामध्ये आम्ही वर्क करू. अरेस्ट त्यांना 5 तारखेला तिथं रिमांड, ट्रान्झिट रिमांड घेतला होता. त्यानंतर आता त्यांना इथे PC घेतलेली आहे. माणिकपूरच्या गुन्ह्यात आम्ही वर्क करून घेतोय.